सुटणं आता अशक्य. मी तसा ध्येय सोडला तर आम्ही काय करावं? त्या औरंगजेबाच्या आधी महाराजांनी सापडायलाच नको होतं. यातून काहीच का मार्ग नाही? काही सुचत नाही. आम्ही इथे राजे आग्र्याला आज बादशांच्या गोटात. पण त्या औरंगजेबाला संताबाईला झालं तरी काय? त्याला फक्त निमित्त हवं होतं. भर दरबारात राजांचा अपमान केला, ते राजांना सहन झाले नाही. राजे संतापले, बादशाला हवं ते बोलले. एवढंच नव्हे तर तख्ताला पाठ फिरवून चालते झाले. एवढी मोठी चूक राजांनी करायलाच नको होती. तिला तेच झालं. आता काय त्या औरंगजेबाचं कौतुक करायचं होतं. विराजी, राजकारणात अविवेक असून चालत नाही. तिथे सदैव संयम हवा असतो. आपल्या मुलकापासून दूर शत्रू गोटात असताना हे वचन काय कामाचे? राजे असे कसे वागले याचेच मला आश्चर्य वाटते. मला नाही वाटत. पहाडातला शेर आहे तो. उपाशी राहिला म्हणून गवत खाईल काय? राजा आणि प्रजा यात हात फरक असतो. विराजी, सामान्य माणसाला आपला जीव वारेमार करायला मुभा असते, पण लाखांच्या पोशिंद्याला लाखांचा सांभाळ करायला जगावंच लागतं. अगदी मान अपमान जय पराजय सोसू नाही. राजांच्या संयमाबद्दल आम्हाला शंका नव्हती. मिर्झा राजांसोबत तह करताना त्यांनी थोडं का सोसलं, पण तेच राजे नको तिथे असंयमी बनले. पण रामसिंग त्यांच्याबद्दल पोलीस राहिलेत ना? राहिले होते, परंतु राजांनीच त्यांना आपल्या जबाबदारीतून सुटका करून घ्यायला सांगितली. आपल्या सोबत नेलेली 1000 माणसे तीही परत पाठवून दिली. आता महाराजांसोबत मोजकीच माणसे आहेत आणि त्या फौलाद खानाचा कडेकोट पहारा बसला आहे. महासाहेब आले. हो, मोरोपंत, अनाजी, विराजी, यावेळी राजांच्या काय वेळ टाकला यांनी? आपल्या दर्शनासाठी सहज आलो होतो. आपल्या येण्याचीच वाट पाहत होतो आम्ही मासे. सहज? अरे, या काळ्याचे पांढरे इथेच झाले बघ. अशा अवेळी पुढची सदर सोडवून राजांच्या सदरेवर येणारी मंडळी तुम्ही नव्हे. काय झाले? तसं काही काळजीचं कारण नाही. म्हणजे तशी आनंदाची खबर नाही असत ना? काय झाले सांगा बघा. आपण तसं घ्या. अरे, बसून घेतलं म्हणून संकट बसत नाही. तसली वार्ता उभं ऐकायला. काय झालं? राजांना घरी महासाहेब, आपल्याला कोणी सांगितलं? मी सांगायला कशाला हवं? राजे आग्र्याला गेले. रामसिंह पोलीस म्हणून राहिले. एवढं तर कळलं होतं. राजांची कैद एवढं शिल्लक राहिलं. मासाहेब, चिंता करू नका. तसं पाहिलं तरी आनंदाची खबर नाही का मोरोपंत? आपले राजे सुखरूप आहेत हे का थोडं? आपल्याला माहित नाही त्या औरंगजेबाने पुरा घात केला. महाराजांच्या मुली 40 तोफांचा आणि 20,000 फौजेचा पहारा बसला आहे. आपले राजे केवढे मोठे आहे ते यावरून चटकन ध्यानी येतं बघा. नाहीतर एका माणसासाठी एवढा मोठा पहारा कोण बसवतं? महासाहेब, आपण हे बोलता कुठून आणलं तेवढं बळ? कुठून आणलं बळ? अरे, माझ्या या पांढऱ्या कपाळाकडे बघा, मग लक्षात येईल कुठून बळ येतं ते. मोरोपंत, राजांनी स्वराज्याचा घाट घातला आणि तो ऐन रंगात आला असताना तिकडे विजापुरी स्वारींना कैद झाली. भिंती चिरून मारण्याची धमकी देण्यात आली. ते दिवस मी कसे घालवले माझे मलाच सकाळी कुंकवाच्या कोळीतलं बोट तपाळी झेईपर्यंत केवढं बळ खर्ची घालावं लागायचं ते तुम्हाला सांगून नाही कळायचं. त्यासाठी बाईच्या जन्मालाच यावं लागतं. महासाहेब, रडू नको
नशिबी संकटही सदैव असतात. राजे सुखरूप येतील, त्यांना यावंच लागेल. या स्वराज्यासाठी राजांच्या शब्दाखातर शेकडो आया बहिणींनी आपले कपाळीचं कुंकू उतरवलंय. शेकडो माणसांनी आपले प्राण दिले. तो त्याग का वाया जाईल? पुसते डोळे. अशा संकटकाळी डोळ्यात पाणी आणू नये. अशुभाला अवसर मिळतो. सांगितलं नव्हतं अनाजी. साहेब हे म्हणाले तुम्हाला धक्का